महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरिदास भाऊ चरवड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानावरती हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा अविट चिंतन सोहळा पार पडलाय। चरवड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये चरवड यांना शुभेच्छा देण्यासाठी वडगाव आणि परिसरामधील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी खास महिला भगिनींसाठी क्रांती नाना मळेगावकर, सह्याद्री मळेगावकर आयोजित होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला महिला भगिनींनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि हरिभाऊ चरवड यांना शुभ आशीर्वाद देखील दिले आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या कार्य अहवालाचे आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं। याप्रसंगी माजी प्राचार्य सुधाकरराव जाधवर सर तसेच प्रेममूर्ती नवनाथ महाराज लिमण, माजी नगरसेवक राघवेंद्र बापू माणकर तसेच दत्ताभाऊ कोल्हे, शिवाभाऊ पासलकर, बाळासाहेब जाधव, नानासाहेब जाधव यांच्यासह चरवड कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, महिला भगिनी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेची प्रतिमा असलेला केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना हरिदास भाऊ चरवड यांनी संघर्षमय परिस्थितीमध्ये देखील सर्व जनतेनं साथ दिली, त्यामुळे जनतेचे आभार मानलेत। दरवर्षीप्रमाणे 25वे वर्ष सिंहगड महोत्सवाचं या ठिकाणी आहे आणि या सिंहगड महोत्सवाच्या निमित्ताने कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रामधून गेले 9 दिवस सातत्यपूर्ण कार्यक्रम चालू आहेत। क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा आहे, तायक्वांदो स्पर्धा आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये आपण पुस्तक प्रदर्शन यावर्षी भरवलं होतं। मला वाटतं महिलांचा सुद्धा कार्यक्रम आहे, लहान मुलांचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। सिंहगड रोड परिसरातील सर्वच नागरिकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो, कारण सातत्यपूर्ण सहभाग आणि आशीर्वाद या दोन्ही गोष्टी सातत्यपूर्ण माझ्याबरोबर त्यांच्या राहिलेल्या आहेत। त्यांच्या आशीर्वादामुळेच सातत्यपूर्ण काम सामाजिक क्षेत्रामध्ये मी करू शकलो आणि म्हणून सर्व नागरिकांचे, सर्व तरुण पिढीचे, सर्व महिलांचे त्यांचा भाऊ म्हणून निश्चितपणे या ठिकाणी मी आभार मानतो। दिवसानिमित्त मला वाटतं 25वे वर्ष या ठिकाणी आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व स्पर्धा ज्या आहेत, म्हणजे तायक्वांदो स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल किंवा क्रिकेट स्पर्धा असेल, यावर्षी आम्ही कुस्ती स्पर्धा सुद्धा आयोजित करत आहोत आणि साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य संमेलन असेल किंवा पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचा कार्यक्रम असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम महिलांसाठी, नागरिकांसाठी किंवा वृद्धाश्रमासाठी आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो। हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते सातत्यपूर्ण माझे सर्व सहकारी हे करत आहेत। मला वाटतं या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। कुणी एकटा व्यक्ती सातत्य कार्यक्रमामध्ये ठेवू शकत नाही आणि म्हणून आपली जी ऊर्जा जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्यांच्या विचारांमध्ये आहे। सातत्यपूर्ण जर आपल्याला कार्यकर्त्यांचा सहभाग आणि सहवास जर मिळाला नाही तर एकटा माणूस हे कुठलेही कार्यक्रम हे करू शकत नाही आणि म्हणून माझ्याबरोबर जे सहकारी गेले 25 वर्ष सातत्यपूर्ण अपयशामध्ये आणि यशामध्ये जे आहे त्यांचं मनापासून मी आभार मानतो, कारण आपल्याला यश मिळाल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते जोडले जातात, परंतु अपयशामध्ये जे कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात त्यांचं निश्चितपणे या ठिकाणी अभिमान आणि आभार मानणं हे खूप गरजेचं आहे। एखादा व्यक्ती पिसाट होऊन 25 वर्ष सातत्यानं समाजसेवेचं काम करतो, हे सातत्य अत्यंत महत्वाचं आहे। त्यांनी स्वतः खंत व्यक्त केली की मी बी झाल्यानंतर अत्यंत उत्तम पद्धतीनं नोकरी करेल किंवा चांगला व्यवसाय करेल असं घरच्याला वाटलं होतं, परंतु त्यांनी समाजसेवेचं व्रत धारण केलं। खरं तर समाजसेवेचं व्रत हे अत्यंत महत्वाचं असतं। परदुःखाने रडला प्राणी, देव प्रगटला त्याच ठिकाणी। देव कुठे आहे? दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर आपल्या डोळ्यामधून अश्रू येणं, त्यांचं दुःख कमी करणं ही समाजाची सेवा अत्यंत महत्वाची आहे आणि ते काम तुम्ही केलेलं आहे, हे अत्यंत महत्वाचं काम आहे। आपण बघतो की लाखो करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज लोकांकडे असतात, पण कुणी त्याला नमस्कार करत नाही। त्या माणसाने बोलावलं तर त्याच्याकडे कुणी जात नाही। अशा प्रकारची माणसं जन्माला आला, हेला आणि पाणी भरता भरता मेला अशी कितीतरी लोक आहेत, पण पैसे काही बरोबर येत नाहीत। जे नाव आपण कमवतो ती खरी संपत्ती असते आणि ती खरी संपत्ती हे लोक बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येते की तुम्ही कमवलेली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात।
ज्यांच्या विचारानं आचारानं माणसं एकत्र येतात, त्यांच्या हाकेला ओ देणारी हजारो माणसं येतात आणि तोच खरा नेता असतो. आणि ते नेतृत्व गेल्या 25 वर्षापासून मी स्वतः आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन पाहत आहे. सर्वसामान्यांचं आणि शून्यातून प्रवास सुरू करून आज लाखोनी समाज ज्यांनी मिळवला, लहानापासून व्रतांपर्यंत ज्यांनी सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, जनमानसातला नेता आदरणीय हरिदासजी कृष्णा चरवड साहेब यांच्या अरिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण आलात. मनापासून आपणाला धन्यवाद. मी आल्यापासून 2 तास झालं, माणसंच थांबत नाहीये. या व्यक्तिमत्वाने आयुष्यभर माणसंच कमवली. 2 तास झालं मी पाहतोय कितीतरी लोक या ठिकाणावरून येत आहेत. लाखो लोक आतापर्यंत 2 तासामध्ये येऊन गेली. असं म्हटलं जातं, दिव्याने दिवा लावला की दिव्याची सुंदर दिपमाळ तयार होते. फुलांनी फुलं गुंफत गेलं की फुलांची सुंदर फुलमाळ तयार होते. आणि माणुसकीने माणसं जोडत गेलं ना की माणुसकीचं सुंदर नातं निर्माण होतं. हेच माणुसकीचं सुंदर नातं ज्यांनी हयातीमध्ये आपल्या जोपासलं, असं व्यक्तिमत्व आदरणीय हरिदास कृष्णा चरवड. म्हणून आज इथं बसायला जागा नाहीये, एवढी मंडळी आज त्यांच्यासाठी वेळ काढून आलेली आहे. खूप मेहनतीने कष्टाने ते आता इथपर्यंत पोहोचले आहेत. मी हरिभाऊंना, माझ्या भावाला खूप 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 मनापासून त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व टीमकडून आमच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. पक्षाची कुठली पण जबाबदारी असेल तर ते म्हणजे अध्यक्ष आमचे धीरजजी कायम हरिभाऊंचं नाव त्यांचं कायम तोंडात असतं. आणि कुठली पण जबाबदारी दिली तर ते पूर्ण ताकदीने पार पाडतात. मी हरिभाऊंना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. नाव मोहिनी प्रवीण धिंदिमे. मी आज गेले 5 वर्ष झालं वडगाव मध्ये राहते. आणि हरिदास भाऊ चरवड यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांनी पूर्ण वडगाव दुरुस्त केलेलं आहे. पाण्याचं म्हणा, रस्ते म्हणा, बागा म्हणा, सगळ्या गोष्टींचं पूर्ण चांगल्या प्रकारे त्यांनी दुरुस्तीकरण केलेलं आहे. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर तो कार्यक्रम पूर्ण भरभराटीने तुम्ही बघू शकता मागे किती मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होत आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.